जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी तर्फे होणाऱ्या या प्रवचन मालेत मी सौ विद्या तुंडुलवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम श्री आदरणीय श्री श्रीकृष्ण देशमुख काकांना साष्टांग दंडवत। त्याचप्रमाणे गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा ही ओळ जगणाऱ्या आदरणीय सौ सविताताईंना साष्टांग नमस्कार। गेल्या 6 वर्षापासून ब्रह्मपुरीला हा चातुर्मास उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात होत असतो। आम्ही सर्व त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो। अनेक लोक या सोहळ्याचे साक्षीदार आहेत, परंतु यावर्षी या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून हा सोहळा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे आणि पूर्वी गावापुरता मर्यादित हा सोहळा गावोगावी नेण्याचं काम आदरणीय सविता माऊली अतिशय उत्स्फूर्तपणे आणि समर्पक भावनेतून हे कार्य अतिशय चिकाटीने सर्वांपर्यंत पोहोचवते आहे। तिच्या या कार्याला खरोखरच मानाचा मुजरा आणि संपूर्ण आयोजन समितीला नमस्कार। पुढे असेच सत्कार्य आपल्या हातून घडो ही शुभेच्छा आणि आपल्याला प्रवचनाकरिता लाभलेल्या डॉक्टर सो नीना मोडक ह्यांचा अल्पसा परिचय आता मी सांगते आहे। डॉक्टर सो नीना मोडक होमिओपॅथी या वैद्यकशास्त्रात पदवीधर आहेत। नागपूर कॉलेज ऑफ होमिओपॅथी येथे 18 वर्ष अध्यापन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूर या संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत। पूज्य जनार्दन स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित योगमूर्ती कथामृत या ओवीबद्ध पोथीची रचना त्यांनी केलेली आहे। अद्वैत वेदांत मराठी संत आणि पातंजल योग याच्या त्या अभ्यासक आहेत। नागपूरला विविध आध्यात्मिक व्यासपीठावर प्रवचन सेवा असं बहुआयामी बहुव्यासंगी व्यक्तिमत्व आम्हाला प्रवचनाकरिता लाभलेला आहे। त्यांना प्रवचनाकरिता दिलेला अभंग आहे 1250। तो अभंग ऐसा घई कारे संन्यास करी संकल्पाचा नाश मग तू राहे भलते ठाई जनी वनी खाटे भोई तोडी जाणीवेची कळा होई वृत्तीसी वेगळा तुका म्हणे नभा होई अणुचाही गाभा। हा अभंग निरूपणाकरिता मावशींना दिलेला आहे। त्यांचं ह्या अभंगावर आता प्रवचन, ह्या अभंगाचं निरूपण आपण ऐकूया। नमस्कार। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तानभूक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग, गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू क्याचे अभंग, नाम गजरात
तरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. बाळ गोपाळ हो वारकरी, डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ हो वारकरी, डोळे मिटून बघू पंढरी. कधी घडल पंढरीची वारी, एक आशा मनात उरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. टाळ चिपळा हाती घ्या रे, करू गजर नाचूया रे. टाळ चिपळा हाती घ्या रे, करू गजर नाचूया रे. खेळवारीचा बघती सारे, भक्ती पुढे ही शक्ती हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तणबुक हरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कृपाकटाक्षाची या किरणे, मोहसमुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. तया आदिना अंत, मांगल्यची मूर्तिमंत, आनंद कदानाखंत, जगता लागी श्रीराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मपुरी येथील चातुर्मास उत्सव समितीतर्फे आयोजित प्रवचनमालेमध्ये आदरणीय सविताताईंनी मला सहभागी करून घेतलं. मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे. या प्रवचनमालेद्वारे आपण जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगांचा अभ्यास करत आहोत आणि यामुळे त्या अभंगांचा आपल्या सर्वांना यथायोग्य परिचय होतो आहे, अभ्यास होतो आहे आणि अतिशय लाभदायी असा हा उपक्रम आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. तुकाराम महाराजांच्या चरणी वंदन करते, परमपूज्य काकांना प्रणिपात करते आणि आजच्या निरूपणाच्या अभंगाकडे आपण बोलूया. आजचा अभंग आहे 1250 क्रमांकाचा गाथेमधला. काय म्हणतात आहे तुकाराम महाराज पाहूया. ऐसा घेई कारे संन्यास, करी संकल्पाचा नाश, मग तू राहे भलते ठाई, जनी वनी खाटे भोई, तोडी जाणीवेची कळा, होई वृत्तीसी वेगळा, तुका म्हणे नभा, होई अणुचाही गाभा. तुकाराम महाराजांचे अभंग साधकाला साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य रीतीने मार्गदर्शन करणारे आहेत. आपली वाटचाल योग्य रीतीने कशी करावी
हा उपदेश तुकाराम महाराजांच्या अभंगातून वारंवार आपल्याला ते देत आहेत असं लक्षात येतं. आजचा हा अभंग साधनेचा विशिष्ट स्तर ज्यांनी प्राप्त केला आहे, ज्यांनी विशिष्ट अधिकार प्राप्त करून घेतला आहे, अशा साधकांसाठी आहे असं लक्षात येतं. अभंगाच्या वाच्यार्थाकडे आपण जाऊ. तुकाराम महाराजांना काय सांगायचंय ते पाहण्याचा प्रयत्न करू. ऐसा घेई कारे संन्यास, करी संकल्पाचा नाश. तो असा संन्यास घे की प्रथम सर्व संकल्पांचा नाश कर. मग तू राहे भलते ठाई, जनी वनी खाटे भोई. मग तू कोठेही राहा, रानात, वनात, पलंगावर, नाही तर जमिनीवर देखील तुझे काही बिघडणार नाही. तोडी जाणीवेची कळा, होई वृत्तीसी वेगळा. लौकिक शहाणपणाचा अभिमान जो आहे तो सोडून दे. मी ब्रह्मा आहे याही वृत्तीतून वेगळा हो. तुका म्हणे नभा, होई अणुचाही गाभा. तुकाराम महाराज म्हणतात, परिच्छिन्न असलेल्या देहादिकाचे तादात्म्य सोडून आकाशापेक्षाही मोठा हो आणि परमाणूचाही गाभा हो. वेदांत शास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांत या अभंगातील चरणातून आपल्याला अभ्यासता येतात. असा वेदांत प्रचूर असा हा अभंग आहे, असा त्याचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात येतं. आपण या अभंगाच्या लक्षार्थाकडे आता जाऊया. काय म्हणता आहेत तुकाराम महाराज जेव्हा ते असं सांगतात की ऐसा घेई कारे संन्यास, करी संकल्पाचा नाश. हा अभंग अभ्यासताना, हा जेव्हा पहिला चरण अभ्यासला तेव्हा असं वाटलं की अगदी पहिल्याच बॉलला जेव्हा विकेट जाते तेव्हा कसं वाटत असेल, जणू तोच अनुभव या पहिल्या चरणाकडे लक्ष देताना वाटलं की थेट अगदी संन्यासच घ्यायला सांगतायत तुकाराम महाराज आपल्याला. मग आता आपल्यावर एक जबाबदारी आली की संन्यास म्हणजे काय, तुकाराम महाराजांना कोणता संन्यास अभिप्रेत आहे ते सगळं अभ्यासण्याचा आपण या अभंगाद्वारे विचार करूया. तुकाराम महाराज धर्मनिष्ठ होते. सर्वच संत धर्मनिष्ठ असतात. धर्म शब्दाची उकल करताना भगवान शंकराचार्यांनी असं म्हटलंय की ज्यामुळे जगाची स्थिती उत्तम राहील असा आणि प्राण्यांच्या इह परलोकींच्या भल्याची चिंता करणारा नियमांचा समूह म्हणजे धर्म. परमेश्वराने निर्माण केलेले हे विश्व सुस्थितीत राहिले पाहिजे, हे धर्माचे साध्य. आणि याचनुसार धर्माची जीवन पद्धती आर्य सनातन वैदिक धर्माने अगदी अनादी काळापासून रूढ केली आहे असं आपल्या लक्षात येतं. वर्ण आणि आश्रम हे या धर्माचे मजबूत असे स्तंभ आहेत. आपण जेव्हा श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा एक श्लोक या संदर्भात आहे, तो म्हणजे सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती. 3ऱ्या अध्यायातील 10व्या क्रमांकाचा श्लोक आहे हा. भगवंत म्हणतात की ब्रह्मदेवाने सर्गाच्या आरंभी यज्ञासह प्रजेची निर्मिती करून प्रजेला योग्य असे आचरण करण्याची घटना किंवा आपण त्याला संविधानच म्हणू, मीच निर्माण करून दिलं आहे. आपल्या वर्ण आश्रम धर्म जाती स्वभाव देश काल इत्यादीनुसार प्राप्त कर्तव्य कर्म यज्ञाच्या अंतर्गत येतात. ते प्राप्त कर्तव्य कर्म प्राणीमात्रांना सुयोग्य प्रकारे आचरता यावं यासाठी सृष्टी रचनेच्या वेळी मीच ब्रह्मदेवाला यज्ञासह प्रजेची निर्मिती कर असं सांगितलं होतं. मग आता ते सर्व योग्य नियमानुसार आचरण करता यावं यासाठी भगवंत आणखी पुढे म्हणतात की गुण आणि कर्मानुसार म्हणूनच मी 4 वर्णांची रचना केली आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. 4थ्या अध्यायातला 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे. आणि मग या संपूर्ण वर्णाश्रम
विहित कर्मांचा आपल्याला सविस्तर असं वर्णन भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये केलेलं आढळतं. 41 ते 45 या श्लोकांमध्ये की स्वाभाविक कर्म प्रत्येक वर्णाचं, आश्रमाचं, विशेषतः वर्णाचं काय आहे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि जर आपण एकनाथी भागवताचा अभ्यास केला ना तर अध्याय क्रमांक 17 आणि 18 यामध्ये वर्ण आणि आश्रमानुसार कसं आचरण असावं ह्याचं अगदी सविस्तर, आणखी सविस्तर वर्णन, म्हणजे गीतेच्या श्लोकांवर आधारितच आणखी सविस्तर वर्णन जणू केलेलं भगवंतांनी केलेलं आढळतं. आणि त्यामध्ये एकनाथ महाराजांनी त्याच्यावर अतिशय सुंदर अशा ओव्या रचलेल्या आज आपल्याला आढळतात. हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे की असं म्हणतात की तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर एकनाथी भागवताची जवळजवळ 1008 पारायण केली होती. आणि त्या सगळ्या विचारांचं प्रतिबिंब आपल्याला विशेषत्वानी सर्वच अभंगामध्ये आणि या अभंगामध्येही ठळक दिसतं पडलेलं. कारण इथे ऐसा घेई काय संन्यास असं तुकाराम महाराज म्हणतात. आता आपण थोडासा विचार करूया की जर तुकाराम महाराज आपल्याला संन्यास घे असं म्हणतात आहे तर आपल्याला त्या संन्यास आश्रमाबद्दल थोडंसं विचार करायचा आहे. आपण जसं म्हटलं 4 वर्ण आपल्याला माहीतच आहे, 4 आश्रमही माहीत आहेत, पण थोडासा भागवताच्या, एकनाथी भागवताच्या आधाराने विचार करूया की ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय, काय अभिप्रेत आहे. तर भगवंतांनी काय सांगितलं आहे की या आश्रमाचा काळ जेव्हा मनुष्य शिक्षण घेण्यायोग्य होतो तेव्हाच आहे. शिक्षणासाठी बुद्धी प्रखर लागते, स्मरणशक्ती चांगली असावी लागते आणि यासाठी जे नियमन आहे आचरणाचं ते नियम ज्या आश्रमात सांगितले आहेत तो आहे ब्रह्मचर्याश्रम. खरा अर्थ की सगुण साकार किंवा निर्गुण निराकार ब्रह्मप्राप्तीसाठी जे आचरण आवश्यक आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य होय. आणि तो सांभाळणारा आश्रम ब्रह्मचर्याश्रम. दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम. आता गृहस्थाश्रमामध्येही असं म्हणतात भगवंत की सर्व भोग घ्यावेत पण ते मर्यादित स्वरूपात, विधीचे पालन ते त्यागाचे समान अशी आज्ञाच आहे. मर्यादित भोग भोगत असताना त्याचा उद्देश हा ठेवावा की हळूहळू वैराग्य अंगी बांधता यावं, हा उद्देश आहे. तिसरा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. पूर्वी वयाच्या 50-55 नंतर संसार व्याप मुलाबाळांवर सोपवून वनात जाणे अपेक्षित होते. आजही शक्य नाही, पण उद्देश असाच आहे की संसाराची आसक्ती कमी व्हावी, व्रतस्थ जीवन जगावं आणि जो वेळ आहे आता उरलेला आपल्या हातामध्ये तो साधनेसाठी घालवावा, त्यातच संपूर्ण आपलं जीवनाचं सार्थक करून घ्यावं, यासाठी वानप्रस्थाश्रम सांगितला. आणि चौथा आश्रम जो आहे तो आहे संन्यास आश्रम. श्रुतीने काय सांगितलंय, जाबाल उपनिषद आहे त्याच्यातला 4थ्या खंडातला पहिलाच जी श्रुती आहे ती असं सांगते की यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत. म्हणजे ज्या दिवशी वैराग्य प्राप्त होईल त्या दिवशी संन्यास करावा असं स्पष्ट श्रुतीचं सांगणं आहे. याच सगळ्या आश्रमांबद्दल, संन्यास आश्रमाबद्दल थोडासा आणखी विचार करण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण अनुषंगाने हा संन्यास हा विषय इथे आलेला आहे. यासाठी भागवतातील एकनाथी भागवतातच या संबंधी विचार आहेत की संन्यास म्हणजे काय हे आपण पाहूया. न्यास म्हणजे त्याग, संन्यास म्हणजे उत्तम प्रकारे त्याग. हा संन्यास आश्रम ही 4 प्रकारचा सांगितलाय बरं का. हंस, परमहंस, बहुदक आणि कुटीचक. कुटीचक संन्यास म्हणजे सर्व विहित कर्माचा त्याग करून तो संन्यासी झालेला असतो. त्याच्या मनात निर्गुण ब्रह्माचे ध्यान किंवा सगुण ब्रह्माचे ज्ञान नसते. अन्न वस्त्राकरता स्वतःच्या गावातच तो राहत असतो. दुसरा प्रकार आहे बहुदक.
त्रिदंड ज्याने घेतलेला आहे, म्हणजे देहदंड, वाक्दंड आणि मनोदंड, या 3 दंडांचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. तो केवळ यतिधर्माचं आचरण करतो, पण ब्रह्मज्ञानाचे लक्षण त्याला विशेषत्वाने माहीत नसते, असा बहुदक संन्यास असतो. तिसरा संन्यास आहे हंस, ज्याच्या अंतःकरणात वैराग्य मांडलेले असते. तो आत्मचिंतनातच मग्न राहतो आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी सतत मग्न असतो, असा हंस. आणि चौथा आहे परमहंस, ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा परिपाक झालेला असतो आणि शांती हा ज्याचा स्थायी भाव झालेला असतो. या परमहंस संन्यासाचे 2 प्रकार आणखी सांगितले गेले आहेत शास्त्रामध्ये. एक म्हणजे विविदिशा संन्यास आणि दुसरा आहे विद्वत संन्यास. विविदिशा संन्यासामध्ये या जन्मी किंवा पूर्वजन्मी उत्तम प्रकारे केलेले वेदांचे अध्ययन, यज्ञ, दान, तप, उपवास इत्यादिकांच्या योगाने आत्म्यास जाणण्याची जी इच्छा होते त्याला विविदिशा म्हटलं आहे. आणि अशा इच्छेमुळे जो संन्यास घेतो त्याला विविदिशा संन्यास असं म्हटलं आहे. या आश्रमरूप संन्यासाचा केवळ स्वीकार केल्याने माता व पत्नी यांना मरणोत्तर पुरुष जन्म मिळतो आणि संन्यासाला उत्तम आचरणाने आत्मज्ञान प्राप्त होते, असे या संन्यासाचे महत्त्व सांगितले. आणि हा संन्यास विदेहमुक्तीसाठी कारण आहे असं शास्त्र सांगतं. आणि मग विद्वत संन्यास जो आहे तो श्रवण, मनन, निदिध्यासन या प्रकारे जर ब्रह्माचे उत्तम प्रकारे अनुष्ठान केलं आणि ज्यांना त्या परमतत्वाचा साक्षात्कार झाला आहे अशा विद्वानांकडून जो संन्यास स्वीकारला जातो त्याला विद्वत संन्यास म्हटलं आहे. त्यांनी उदाहरण दिलंय की याज्ञवल्क्यांनी अशा प्रकारचा संन्यास केला किंवा घेतला. असे हे सर्व संन्यासाश्रमाचे प्रकार आहेत. आता मूळ मुद्दा आपला असा आहे की तुकाराम महाराजांनी आपल्याला यापैकी कोणता संन्यास घ्यायला सांगितला आहे. ऐसा घेई कारे संन्यास, असं तुकाराम महाराज म्हणतात ना. आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तुकाराम महाराजांनी विधिवत संन्यास घेतला नव्हता आणि ते प्रापंचिक होते हे आपल्याला माहीत आहे. मग त्यांना अशा प्रकारचा संन्यास आपण जो म्हटला तो अभिप्रेत होता की त्यांनी आपल्याला काय सांगितलं ते विचार करायला हवा. त्यांनी काय म्हटलं की ऐसा घेई कारे संन्यास करी संकल्पाचा नाश. मग तुकाराम महाराज काय सांगतायत आपल्याला, अशा प्रकारचा संन्यास घे की ज्यामध्ये संकल्पाचा नाश तू केलेला असशील, असा संन्यास तू घे, असं तुकाराम महाराजांना इथे अभिप्रेत आहे. मग आता आपल्याला पुन्हा एकदा अभ्यास करायला हवा की संकल्प कशाला म्हणतात आणि त्याचा नाश करायचा म्हणजे काय करायचं. या विचारांमध्ये आता आपल्याला या विचारांकडे वळायला हवं. मग आता संकल्प म्हणजे काय ते पाहूया. आपल्या मनात अनेक स्फूर्ती निर्माण होतात. आपण जर शांतपणे विचार केला, शांतपणे अंतर्मुख होऊन लक्ष दिलं तर आपल्या मनामध्ये अनेक स्फूर्ती निर्माण होतात, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतच. मग त्यापैकी ज्या स्फूर्तीपासून सुख होतं आणि त्याच्या अनुषंगाने असा विचार येतो की आपल्याला असं काहीतरी मिळावं की ज्यामुळे आपण सुखी होऊ, त्यावेळी अशा स्फूर्तीत आपली लिप्तता होते आणि त्या स्फूर्तीला संकल्प असं म्हणतात. तो संकल्प पूर्ण झाला की मग अनुकूल संवेदना उमटते आणि जर तो संकल्प प्रतिकूल झाला, आपल्या पूर्ण नाही झाला, तर मग प्रतिकूलता निर्माण होते आणि मग सुखदायी संकल्पातही लिप्तता म्हणजे रागद्वेष आणि दुःखदायी संकल्पातही आपली लिप्तता म्हणजेच रागद्वेष निर्माण होतात. आणि म्हणून दोन्हीही संकल्प म्हणजे अनुकूल संकल्प, प्रतिकूल संकल्प हे दोघेही आपल्याला बंधनात टाकणारे आहेत आणि या दोन्हीपासून आपल्याला हानीच प्राप्त होते, आणखी काहीही लाभ होत नाही. संकल्प काय करतात, जेव्हा आपण संकल्प करतच असतो म्हणा, तेव्हा त्याच्यापासून आपल्याला काहीही लाभ होत नाही. तो संकल्प आपल्याला स्वरूपाचा बोध होऊ देत नाही, भगवंताच्या ठिकाणी प्रेम निर्माण होऊ देत नाही. त्याने असं म्हटलं की दुसऱ्यांची सेवा करू देत नाही, आपल्या जवळच्या कुटुंबियांच्या अनुकूलही आपल्याला होऊ देत नाही. तात्पर्य
संकल्प आपल्याला कोणत्याही प्रकारचं हित करू देत नाही. आणि सगळ्यात मोठा भाग त्यांनी आपल्याला असा सांगितला की आपल्या स्वरूपापासून आपल्याला दूरच नेतो. आणि त्यामुळे साधकाने संपूर्णपणे संकल्परहित व्हायला हवं असं शास्त्र सांगतं. तेच आपल्याला तुकाराम महाराजही सांगतात. भगवंतही म्हणतात, सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. म्हणून सर्व संकल्पाचा नाश करणे म्हणजे संन्यास घेणेच होय. मग आता संकल्पाचा त्याग करणं म्हणजे काय, तो कसा करावा ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. संकल्पाच्या त्यागाचे उपाय काय? भगवंत म्हणतात की आपल्याला, तुला जो मनुष्य देह मी दिला आहे त्याच्या साह्याने तो तुझा उद्धार करून घे आणि निरर्थक संकल्प करण्यात वेळ वाया घालवू नकोस. त्याचं कारण काय आहे की जे काही संकल्प आपल्या मनामध्ये उठतात ना, ते बहुतेक भूतकाळाचे असतात किंवा भविष्यकाळाचे असतात. वर्तमान काळाचे ते नसतातच. मग जे आत्ता नाहीत त्यांच्या चिंतनात का बरं वेळ घालवावा? म्हणजेच भूतकाळात बुड्या मारणं, भविष्यकाळात उड्या मारणं हे सतत आपण सुरू ठेवलं तर त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? वर्तमान काळ असा पटकन आपल्या हातातून निघून जातो. आणि त्याचमुळे हे संकल्प आपल्याला कमीत कमी करायचे आहेत. दुसरं एक कारण आहे हे की संकल्पांना आरंभ असतो, ते उठतात, काहीच वेळ टिकतात आणि पुन्हा नाहीसे होतात. मग जे असे विनाशशील आहेत, जे असे मिथ्या आहेत, अशा गोष्टींच्या किती पाठीमागे लागायचं? या ठिकाणी मला एक गोष्ट आठवते, ती आपण पाहूया. की ज्यामध्ये एक तरुण मुलगा असतो आणि काहीच कामधंदा करत नसतो, घरामध्ये नुसताच वेळ घालवत असतो. तर त्याची आई त्याला सारखं मागे लागत असते की काहीतरी कामधंदा कर, काहीतरी व्यवसाय कर, पैसे मिळव. खूप मागे लागल्यावर तो ठरवतो की चला आपण आता दूध गोळा करून ते विकण्याचा व्यवसाय सुरू करूया. एकदा असाच दूध गोळा करून तो ते विकायला घेऊन जायचा असा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने खरोखरच एका मडक्यामध्ये दूध घेऊन येतो विकत. आणि आता दुपार झालेली असते आणि नंतर संध्याकाळी जाऊया बाबा आपण ते दूध घेऊन विकायला म्हणून ते त्या मडकं ते शिंकाळ्यावर अडकवतो आणि ते शिंकाळ्याबरोबर ज्या खाली एक खाट असते त्यावर अडकवलेलं असतं. त्या खाटेवर हा झोपतो, थोडा आराम करू आणि संध्याकाळी जाऊ. आणि तेथे त्या खाटेवर पडल्या विचार करायला लागतो की आता हे दूध आपण थोडं जास्त पैशामध्ये विकू, मग आलेल्या पैशातून आणखी दूध घेऊन त्या दुधाचं लोणी करून ते विकायला लागू, मग आपल्याला आणखी पैसे मिळतील, आपण हा व्यवसाय चांगला त्याच्यामध्ये जाऊन बसू, मग चांगले पैसे मिळायला लागल्यावर आपल्याला चांगली पत्नी मिळेल, मुलं बाळ होतील. मग असंच एक दिवस छान आपण आरामात झोपलेलो असताना त्या मुलांचं भांडण सुरू होईल आणि आपली झोप मोड होईल आणि आपण अगदी रागावून त्यांना काठी घेऊन मारायला लागू. म्हणून शेजारची काठी उचलतो आणि मारण्याचा अशा जो एक ॲक्शन करतो, ती बरोबर ती काठी लागते त्या शिंकाळ्याला अडकवलेल्या मडक्याला आणि ते मडकं फुटतं, सगळं दूध वाया जातं आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेले संकल्प हे सगळे व्यर्थ ठरतात, वेळ वाया जातो. आणि म्हणून आपल्याला नेहमी असं सांगण्यात आलं आहे की व्यर्थ संकल्प करण्यामध्ये वेळ घालवू नका. भगवंत सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात की ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. जो कोणाचा द्वेष करत नाही आणि कशाची इच्छा करत नाही, म्हणजे जो कोणताही संकल्प करत नाही, तो नित्य संन्यासीच आहे असे जाण. या श्लोकावरच्या ओव्या आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या. त्याचा आपण थोडासा विचार करूया. या ठिकाणी काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तरी गेलियाची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. मी आणि माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण,
पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला संगीतोची सांगिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आता गृहादिक आघवे ते काही न लगे त्यजावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणून. तरी गत गोष्टींची जो आठवण करत नाही, काही मिळाले नाही तरी त्याची इच्छा धरीत नाही, जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अगदी अचल असतो आणि ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे याचे स्मरणच राहत नाही अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला संग सोडून जाताना शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते आणि संगच त्याला सोडून जातात. अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती ज्या मनाला असते ते मनच स्वभावतः निस्संग झालेले असते. उदाहरण छान दिलंय. विस्तव विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक राहतो तेव्हा त्याला कापसामध्ये देखील ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते त्याप्रमाणे संकल्परहित मन नित्य संन्यासीच असते. संकल्प कशाचे असतात? मी आणि माझेचे. आणि त्यामुळे खरं तर इथे त्याग करण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत, मी आणि माझे, अहम आणि मम. अगदी आपल्याला गीतेमध्ये सुद्धा अहम आणि मम हे त्यागायला सांगितलंय भगवंतांनी. ज्याला मोह आणि शोक असं म्हटलं आहे. हा शोक म्हणजे भूतकाळी झालेल्या गोष्टींबद्दलचा असतो, मोह हा आगामी गोष्टींबद्दलचा असतो. जसं आपण पाहिलं की आपले संकल्प ही भूतकाळाचे असतात, नाहीतर भविष्यकाळाचे असतात. आणि ह्याच गोष्टी मग आपल्याला संसारातून बाजूला होऊ देत नाहीत, त्यांनाच आपण चिकटून बसलेले असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की आपल्याला की हे अहम आणि मम याच्यापासून दूर हो. ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, अहम ममतेची या लवड सवडी माते न पवतीची बापुडी जन्म मरणाची या दुथडी डवळत ठेली. आणि म्हणून आपल्याला ह्या मी आणि माझेपासून, मी आणि माझे यामुळे जे संकल्प होतात त्यापासून आपल्याला सतत आणि सतत दूर राहायला सांगतात, संतही सांगतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की असा तू करी संकल्पाचा नाश. मग हे संकल्प जे आहेत आपण पाहतो आहे की कुठे होतात. संकल्प त्यागाचे उपाय आपल्याला जर करायचे तर संकल्प कुठे होतात? आपण पाहिलं की ते मनामध्ये होतात, त्या स्फूर्ती मनामध्ये उत्पन्न होतात. आणि कारण आपण मनाची व्याख्याच आहे संकल्प विकल्पिकात्मिका वृत्ती ही सामनः. मग आता मन म्हणजे काय आणि मनोनाश त्याचे उपाय काय हे आता पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. मन म्हणजे काय? काय सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी? वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावेव जयाच्या संगे जीव दशा वस्तू. आपल्याला माहित आहे की मन हे नावच व्यर्थ आहे असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे. त्या मनाच्या संगतीने वस्तूला म्हणजे परमतत्वाला जीवदशा प्राप्त झाली आहे. आणखी एक ओवी आपल्याला इथे फार महत्वाची आठवते की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. हे जे संकल्प मन करत असतं ते संकल्प जर लोप पावले तर जीवा तू ब्रह्मच आहेस. तसंच इथे जे म्हटलं आहे की मन हे वाया आहे आणि त्यांनी त्या संगतीने त्या ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झालेली आहे. हे मनच आपल्याला एकतर बंधनात पाडतं, नाही तर मुक्तीला कारण होतं. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्तैर निर्विषयम स्मृतम. म्हणूनच हे कारण आहे बंध आणि मोक्षाचं. मग आता त्या मनाचं नियमन अत्यंत आवश्यक आहे, तरच ते संकल्प विकल्प करणं थांबवेल. योग वसिष्ठामध्ये या मनोनाशाचे काही उपाय सांगितले आहेत, ते आपण पाहूया. एक आहे अध्यात्म विद्यागम. दुसरा
उपाय सांगितला आहे साधुसंग, तिसरा उपाय आहे वासना त्याग आणि चौथा उपाय सांगितला आहे प्राणस्पंदन निरोधन. अध्यात्मविद्या काय सांगते आपल्याला की सर्व जगत मिथ्या आहे आणि त्याचा ती निश्चय करून देते आणि केवळ ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे हे अध्यात्मविद्येने आपल्याला समजतं आणि मग त्यानुसार आपला विचार आपण सुरू ठेवू शकतो. दुसरं त्यांनी काय सांगितलं आहे साधुसंग, जो आपल्याला साधना चतुष्टय संपन्न बनवतो आणि त्यामुळे आत्मानात्म विवेक शिकवतो, सारासार विवेक शिकवतो, नित्यानित्य विवेक शिकवतो. हे सगळं आपल्याला साधुसंगामध्येच प्राप्त होतं. बडे भाग पायी सतसंगा, बिनही प्रयास होई भवभंगा, बिनुसंग विवेक नाही होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, असं म्हटलंच आहे संत संघाबद्दल. तो सांभाळावाच. तिसरा त्यांनी उपाय सांगितला की वासना त्याग. या सगळ्या वासना आपण पाहिलं हे मी आणि माझेला धरून असतात. लोकेशना, दारेशना, पुत्रेशना, वित्तेशना. त्याचबरोबर आपल्याला 5 विषयांच्या वासना आहेतच. मग या ठिकाणी आपल्याला वासना त्याग हा एक महत्त्वाचा असा उपाय या ठिकाणी सांगितलाय की ज्यामुळे संकल्प स्फूर्ती निर्माण होतात. त्या कमीत कमी मग त्याच्यासाठी उपाय आहेच की मना वासना वासुदेवी वसुदे असंही सांगितलं आहे. आणि चौथं जे सांगितलंय त्यांनी प्राणस्पंदन निरोधन. या ठिकाणी अष्टांग योगामधला प्राणायाम सांगितला आहे बरं का. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान समाधी. प्राणायाम हे जे साधन आहे त्यामध्ये विशेषत्वाने प्राणांचा आयाम सांगितला आहे. असं आहे की या ठिकाणी आपण मनाचा जर विचार केला तर मन हे वायुतत्वाचं आणि रजोगुणाचं बनलं आहे आणि त्यामुळे रजोगुण जो आहे तो चंचल आहे, वायुतत्व हे सुद्धा चंचल आहे. मग यासाठी आपल्याला उपाय काय सांगतात की आपल्याला शांतपणे एकाग्र करायचं आहे मन प्राणांवर म्हणजे श्वासावर आणि सावकाश त्या श्वासांचं आयाम ज्याला म्हणतात नियमन करायचं आहे. प्राणांचं श्वासांचं नियमन म्हणजे श्वास येणं आणि जाणं हे मनाच्या नियमनामुळे आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवणं सहज शक्य होतं. कारण असं सांगितलं जातं की प्राणायामाचं इंद्रिय मन आहे. त्यामुळे आपण जर श्वास आणि प्रश्वास नियमिततेने शांतपणे घेत राहिलो तर त्याचा परिणाम मनावर होतो आणि मनाला शांत ठेवून जर श्वासप्रश्वास घेत राहिलो तर श्वासप्रश्वासाचं नियमन होतं. असं एकमेकावर अवलंबून असलेले असे हे प्राण आणि मन आहे आणि त्यामुळे लक्षपूर्वक प्राणांचा आयाम करून त्यांचं नियमन करणं हा मनोजय प्राप्त करून देतो असं योगवसिष्ठामध्ये सांगितलं आहे. आपल्याला या ठिकाणी 1-2 गोष्टी ह्याही लक्षात घ्यायच्या आहेत की अर्जुनानेही भगवंताकडे तक्रारच केली आहे की चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. खूप कठीण आहे भगवंता या मनावर नियंत्रण प्राप्त करून घेणं आणि भगवंतालाही ते मान्य आहे. भगवंत काय म्हणतात असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवंत काय सांगतात म्हणून त्याच्यावर उपाय की मला मान्य आहे अर्जुना हे खरं आहे की मनावर आपलं नियंत्रण प्राप्त करून घेणं कठीण आहे पण सतत अभ्यास म्हणजेच आपण आतापर्यंत जे विचार वाचले ऐकले शास्त्राने आपल्याला कसे मनोनाशाचे उपाय सांगितले आहेत त्याच्यावर विचार सतत ठेवला आणि वैराग्य या 2 उपायांनी तू या मनावर नियंत्रण प्राप्त करून घेऊ शकशील. उपदेश साहस्री मधला पण एक विचार इथे आपण पाहूया की जिथे मन आणि आत्मा यांचा काल्पनिक संवाद भगवान शंकराचार्यांनी कल्पिला आहे की तो आत्मा मनाला जणू म्हणतो की अरे मना तू तर जड आहेस, तू त्या विषयांकडे जाऊन जे विषय आणतोस त्याचा तुलाही उपयोग नाही आणि मी तर असंगच आहे.
मलाही त्या विषयांचा उपयोग नाही. मग हे व्यर्थ जाणं येणं तू का करतोस? विषयांकडे जाणं, ते आत घेऊन येणं, हे सगळं तू का करतोस? त्याचा तुलाही उपयोग नाही आणि मलाही उपयोग नाही. हाही विचार या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवा. आणि मग वैराग्य याही संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की स्वरूपतः त्याग करणं आपल्याला शक्य नाही. वस्तूंचा त्याग नाही तर संगत त्याग, असं इथे सांगितलं आहे. आणि आला वैराग्याचा झटका आणि गेलो हिमालयात किंवा जा हिमालयात, असंही इथे तुकाराम महाराजांना सांगायचं नाही. आणि म्हणून पुढच्या चरणामध्ये ते काय सांगतात आहे आपल्याला की मग तू कुठेही राहा. जर तू अशा प्रकारे संकल्पाचा हळूहळू नाश करायचा शिकलास मनोजयाच्या द्वारे, तर मग तू कुठेही राहा. मग राहे भलते ठाई, जनी वनी खाटे भोई. मग जनामध्ये राहा, वनात राहा, किंवा तुला उंची गाद्या गिरद्या मिळू दे, किंवा अगदी जमिनीवर झोपायची सुद्धा तुला वेळ येऊ दे, तू मग सहजतेने तिथे राहू शकशील. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याला माहिती की अशा पद्धतीने ज्यांना ज्यांना हे सर्व ऐहिक सुख प्राप्त झालं, पण ज्यांच्या मनाचे संकल्प नाश झाला होता, ते अतिशय आनंदामध्ये त्याही परिस्थितीमध्ये राहायचे, किंवा अतिशय गरीब परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीचा त्यांच्यावर परिणाम अजिबात ते होऊ देत नसत. आपल्याला 3 उदाहरणं आपल्या समोरच आहेत की जिथे तुकाराम महाराजांचा प्रपंच कसा होता आपल्याला माहित आहे, पण त्यांनी जे प्राप्त करून घ्यायचं ते प्राप्त करूनच घेतलं. समर्थांनी प्रपंचच केला नाही. आणि नाथ महाराजांचा प्रपंच अतिशय उत्तम झाला तरी सुद्धा त्या सर्वांनी ते आत्मसुख प्राप्त करून घेतलं. मला या ठिकाणी एक छोटासा विचार मांडायचा आहे. परमपूज्य मंदाताईंनी काकांच्या संदर्भात सांगितलेला की मुळात असलेल्या आध्यात्मिक पिंडाला अनुकूल जीवन घडवण्यासाठी परमपूज्य काकांनी स्वतःच्या वैद्यकीय व्यवसायाचा डोळसपणे उपयोग करून घेतला व विवेक वैराग्य ही मूल्ये पराकोटीची विकसित केली. त्यामुळे अन्य सहकारी मूल्ये सहजच त्यांच्या अंगी बाणली. परिणामतः नाशिवंत भोगांची आकर्षणे त्यांना स्पर्शही करू शकली नाहीत. आपल्या समोरच आपल्या परमपूज्य काकांचं उदाहरण आहे की कशा प्रकारे प्रपंचात राहून सर्व काही जे आत्मसुख, आत्मस्वरूपाची प्राप्ती सहजतेने प्राप्त करून घेता येते. हेच तुकाराम महाराजांना इथे सांगायचं आहे ना की तू कुठेही राहा, मग राहे भलते ठाई, जनी वनी खाटे भोई. आणि तू ते प्राप्त करून घेऊ शकतोस ज्यासाठी तुला मनुष्य देह मिळालेला आहे. मग पुढचा जो चरण आहे त्यामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, तोडी जाणीवेची कळा होई वृत्तीसी वेगळा. मग ही जाणीव म्हणजे काय आहे की आपल्याला सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे हा एक जो भाव मनामध्ये उत्पन्न करून देते ती जाणीव. आणि एवढंच नाही तर वेगळा असं नाही तर मी श्रेष्ठ किंवा मी कनिष्ठ असंही जे जाणून देते ती जाणीव. या सगळ्या जाणीवेतून तू बाजूला हो. मग भगवंतापाशी मात्र ही नाही की नाही जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. तो काय पाहतो, तो ही जाणीव किंवा म्हणजे ज्याला जाणीवही नाही असं म्हटलं ना तुकाराम महाराजांनी की ही जी जाणीव आपल्याला इतरांपासून वेगळं करते ते नाही पाहत भगवंत. तो काय पाहतो की फक्त या भक्ताची माझ्यावर किती श्रद्धा आहे हे ते पाहतो. या जाणीवेमुळे तू भगवंतापासून जो दूर झाला आहेस तो तू दूर होऊ नकोस यासाठी या जाणीवेची कळा तू तोड, असं इथे आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात. या जाणीवेचा अंश जो आहे ज्यामुळे तू भगवंतापासून स्वतःला वेगळा समजतो आहेस ती जाणीव तू तोडून टाक. लौकिकाच्या अभिमानापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेव. आपल्याला ती ओवी इथे आठवते, एथ जाणीव करी तेची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नाही.
म्हणजे येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो त्याला ते नक्कीच कळले नाही असे समजावे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे असं भगवंत म्हणतात. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे समजावे. म्हणून या सगळ्यांच्या ज्या जाणीवा हे सगळे विचार तू बाजूला ठेव आणि फक्त मला भगवंता तू हवायस अशी तळमळ अशी श्रद्धा भगवंत पाहत असतात. आणि म्हणून इथे तू त्या जाणीवेपासून त्या जाणीवेची कळा तोड असं आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात. एवढंच नाही तर होई वृत्तीसी वेगळा, हाही एक विचार आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. आता वृत्तीसी वेगळा हो म्हटल्याबरोबर वृत्ती म्हणजे काय आपल्याला पाहायला लागेल. जसं आपण म्हटलं की पुष्कळसे असे वेदांतातील काही सिद्धांत शास्त्रीय व्याख्या या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत. मग आता वृत्ती म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागेल. वृत्ती म्हणजे विषयांचे ज्ञान करून देणारा अंतःकरणाचा परिणाम किंवा बदल. दुसऱ्या शब्दामध्ये अंतःकरणात होणारा विषय प्रकाशक बदल म्हणजे वृत्ती. आता ह्या वृत्तीमध्ये 3 घटक असतात. एक म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता म्हणजे जो पाहणारा आहे तो, प्रमाण म्हणजे साधनं जी इंद्रिय ज्याद्वारे तो ते पाहतो ते, आणि प्रमेय ज्या बाह्य वस्तूचे ज्ञान करून घ्यायचे आपल्याला ती वस्तू म्हणजे प्रमेय. म्हणजे 3 गोष्टी यामध्ये येतात. ती वृत्ती 3 घटकांची आहे. 3 घटक त्या वृत्ती ज्ञानामध्ये असतात, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. आणि मग आता ज्या ठिकाणी ही त्रिपुटी निर्माण झाली ते ज्ञान मिथ्या. आणि म्हणूनच आपल्याला जसं आपण मगाशी पाहिलं की कोणत्याही मिथ्या अशाश्वत अशा गोष्टींच्या मागे लागण्यामध्ये व्यर्थ वेळ घालवायचा नाही आहे. आणि त्याचप्रमाणे इथेही सांगतात आहे तुकाराम महाराज आपल्याला की वृत्तींच्या पाठलागात वेळ न घालवता त्या वृत्ती कुठून उठतात, कुठून निर्माण होतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्या वृत्तींचा प्रकाशक कोण आहे तिथे तुला सतत लक्ष द्यायचं आहे. वृत्तींच्या पाठीमागे त्यांचा पाठलाग करत तुझा वेळ वाया घालवू नकोस. तर वृत्तींचा प्रकाशक जो आहे, कारण वृत्ती आहेत जड आणि त्यांना प्रकाशित करणारा जो आत्मा किंवा कूटस्थ चैतन्य आहे त्याकडे तुझं सतत लक्ष राहू दे. हे आपण पाहतो आहे की वृत्तीशी वेगळा कसं व्हायचं आहे, त्यासाठी वृत्ती म्हणजे काय हे आपण पाहतो आहोत. आणि त्यामुळे मग आता ह्या वृत्ती कशा असतात की पाण्यावर उठणाऱ्या तरंगांप्रमाणे दिवसभरामध्ये अगणित वृत्ती निर्माण होतात. त्या निर्माण होतात, काही वेळ राहतात आणि पुन्हा नष्ट होतात. पण एक गोष्ट मात्र इथे अतिशय लक्षात ठेवण्यासारखी आहे की एका वेळेला एकच वृत्ती निर्माण होते. पूर्वीची वृत्ती नष्ट झाल्याशिवाय, पूर्वी जी उमटली आहे वृत्ती ती नष्ट झाल्याशिवाय नवी वृत्ती उठत नाही. आणि मग या 2 वृत्तींमध्ये किंचितसा संधिकाल असतो. म्हणजे त्या 2 वृत्तींमध्ये जो संधिकाल असतो त्या ठिकाणी वृत्तीचा अभाव असतो. इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की वृत्ती उठणं, त्या वृत्तीनंतरचा थोडासा संधिकाल आणि त्यानंतर उठणारी वृत्ती, ह्या तिन्हीचा प्रकाशक आहे कूटस्थ चैतन्य. म्हणजे जेव्हा वृत्तीचा अभाव आहे तेव्हाही कूटस्थ चैतन्य आहे. वृत्ती उठते तीही कूटस्थाच्या अधिष्ठानावर नष्टही होते, ती त्या कूटस्थानाच्याच अधिष्ठानावर होते. आणि त्यामुळे साधकांनी काय करावं, अंतर्मुख होऊन सतत त्या वृत्तींच्या प्रकाशकाकडेच आपलं ध्यान ठेवण्याचा प्रयत्न करावा की ज्याच्या अधिष्ठानावर ह्या वृत्ती उठत असतात. त्यासाठी या वृत्तींमधला जो संधिकाल आहे तो संधिकाल जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा. साधकांनी अंतर्मुख होऊन
दोन वृत्तींमधला जो संधिकाल आहे तो जाणीवपूर्वक जर वाढवत गेलं तर वृत्ती उठतात ते उठणं हळूहळू कमी होईल. तुकाराम महाराज जे आपल्याला म्हणतात आहे की होई वृत्तीसी वेगळा. या ठिकाणी मग पुन्हा एकदा आपण त्या संकल्पाचा काय या ठिकाणी महत्त्व आहे, करी संकल्पाचा नाश, हे पाहता येईल. अंतःकरणाचे 4 पदर आहेत आपल्याला माहीत आहेत. संकल्प विकल्पात्मिका वृत्तीही सा मनः असं म्हटलं आहे. म्हणजे जे संकल्प विकल्प करतं ते मन. निश्चयात्मिका वृत्तीही सा बुद्धी. जी निश्चय करते त्या वृत्तीला अंतःकरणाच्या बुद्धी असं म्हणतात. अवधारणात्मिका वृत्तीही सा चित्तः. म्हणजे जे धारण करते ती जी अंतःकरणाची वृत्ती आहे त्याला चित्त असं म्हणतात. आणि अहम अहम करोति इति अहंकार. हा जो सतत अहम अहम असं करत राहतो, असं करत राहणाऱ्या वृत्तीला अहंकार असं म्हटलं आहे. मग आता पहा की मनाने संकल्प जर आपण कमी कमी करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, तर मग त्याच्या वृत्ती उठणं आहे, स्फूर्ती आपण ज्याला म्हटलं, त्या वृत्ती त्या स्फूर्ती त्या हळूहळू कमी होत जातील. आणि मग त्याचा परिणाम काय होईल की बुद्धीलाही तिचं जे निर्णय घेण्याचं काम आहे तेही हळूहळू कमी होईल. चित्ताचा निरोध करणं सोपं होईल. अहंकाराला मग फारसं कार्य करायला काही वावच राहणार नाही. आणि मग वृत्तींकडे आपल्याला साक्षीत्वाने पाहणं शक्य होईल. आणि म्हणूनच तुकाराम महाराज इथे सांगता आहेत की तू वृत्तीपासून वेगळा हो. आणि या असा आपल्याला अभ्यास करायचा आहे सतत आणि सतत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की या सगळ्या वृत्तींमधून आपल्याला स्वतःला बाजूला काढायचं आहेच, पण आणखी एक वृत्ती आपल्याला पुढे जाऊन त्रास देऊ शकते, ती म्हणजे मी ब्रह्म आहे ही सुद्धा. आणि त्यामुळे इथे हाही विचार लक्षात घ्यायचा आहे की मी ब्रह्म आहे. याही वृत्तीतून अलगदपणे बाजूला व्हायला आपल्याला तुकाराम महाराज सांगत आहेत. त्या संदर्भातच आपण पुढच्याही चरणाचा अभ्यास करू की ज्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नभा होई अणुसाही गाभा. तुकाराम महाराज काय म्हणतात इथे की परिच्छिन्न असलेल्या देहादिकाचे तादात्म्य सोडून, जे आपण स्वतःला केवळ देहापुरतच मर्यादित समजतो ते सोडून तू कसा हो, आकाशापेक्षाही मोठा हो. तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आपल्याला माहीतच आहे की अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. ती श्रुती पण आहेच. अणुरणियान महतो महियान आत्मस्य जंते निहितो गुहायाम. म्हणजे तू जर स्वतःला ह्या देहा इतकाच परिच्छिन्न समजायचं सोडून दिलंस तर काय होईल, तू व्यापक होशील आकाशा एवढा. आणि मग तुला हे लक्षात येईल की परमाणूचा गाभा म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्मही तूच आहेस आणि व्यापकातला व्यापकही तूच आहेस. हे तू जर स्वतःची परिच्छिन्नता सोडून दिलीस तर तुला त्या व्यापकत्वाचा अनुभव येईल. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला इथे जागं केलं आहे की तू नभा एवढा, तुका म्हणे नभा होई अणुचाही गाभा. वृत्तींशी वेगळा हो. तुझ्या मूळच्या स्वरूपापर्यंत तू सहज मग जाऊ शकशील. नभा एवढा व्यापक होऊ शकशील. हा व्यापकतेसाठी नभाचा दृष्टांत आपल्याला खूप जवळचा आहे म्हणून सगळ्यांनीच सांगितलं आहे. नभासारखे रूप या राघवाचे असं आपल्याला समर्थही म्हणूनच सांगतात. ते रूपक यासाठी आहे की आकाश कसं सर्वगत आहे, सर्वत्र आहे,
अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म अशा पदार्थांमध्येही ते आहेच. आणि म्हणून अणूच्या गाभ्यातही तेच आहे, असं एक उदाहरण आपल्याला दृष्टांत म्हणून आकाशाचं दिलं आहे. आणि त्याप्रमाणे जर तू झालास तर व्यापकातला व्यापक आणि सूक्ष्मातला सूक्ष्म असा तू होशील, असं इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. हे होण्यासाठी आपण पुन्हा एक छोटी प्रक्रिया अभ्यासण्याचा प्रयत्न करूया की कशा प्रकारे हे मांडलं गेलं आहे की व्यापकातलं व्यापक तत्व ही सूक्ष्माती सूक्ष्म असतं. कूटस्थ जे आहे, आपण जे पाहिलं वृत्तींचा प्रकाशक असं जे कूटस्थ चैतन्य अत्यंत शुद्ध आहे, त्या चैतन्यामध्ये कशाचीही भेसळ नाही. जसं उदाहरणादाखल गंगा नदीचं उगमस्थान अत्यंत शुद्ध, अत्यंत पवित्र, पण तीच गंगा जेव्हा पुढे हरिद्वार आणि पुढे येते तेव्हा तिच्यामध्ये भेसळ होते आणि ते पाणी अशुद्ध होतं. हे कूटस्थ चैतन्य जे आहे, तो प्रकाश कूटस्थातला जेव्हा बुद्धीपर्यंत येतो तेव्हा बुद्धीमध्ये अनेक जन्मांच्या वासना आहेत, ज्या कर्मफल भोगण्यासाठी तिथे ठेवलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे वासना कुठे असतात? बुद्धीमध्ये असतात. आणि या कूटस्थ चैतन्याचा प्रकाश कुठे फाकतो? तर त्या बुद्धीमध्ये फाकतो. आता आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की कूटस्थ चैतन्य किंवा आत्मा, बुद्धी आणि बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश म्हणजे जीव. आणि तो बुद्धीमध्ये का बरं पडतो प्रकाश? कारण बुद्धी ही अग्नितत्वाची बनलेली आहे आणि ती शुद्ध आहे. आणि आपण हे पाहिलेलंच आहे की मन हे प्रत्येक जे अंतःकरण आहेत ते सर्व ह्या जड तत्वांचं बनलेलं आहे. तसंच जसं मन आपण पाहिलं रजोगुणाचं आहे आणि वायुतत्वाचं बनलेलं आहे, बुद्धी ही अग्नितत्वाची बनलेली आहे आणि त्यामुळे अतिशय शुद्ध आहे ती. आणि त्यामुळे ती त्या कूटस्थाचा प्रकाश ग्रहण करू शकते. कूटस्थाचा बुद्धीमध्ये पडलेला प्रकाश ती सहज ग्रहण करू शकते, कारण ती शुद्ध असते. मुळात जी बुद्धी आहे ती अतिशय शुद्ध असते. पण त्या बुद्धीमध्ये मग अनेक जन्मांच्या वासना ठेवलेल्या असतात. वासनांचं स्थान, राहण्याचं ठिकाण बुद्धी आहे हे आपल्याला शास्त्र सांगतं. त्या वासना आपल्या जी कर्मफळं आहेत ती भोगण्यासाठी म्हणून तिथे असतात. ज्याप्रमाणे आपण हा विचार जर केला तर मग हा जो जीव जेव्हा तयार होतो अशा प्रकारे ही जीव ही जी संकल्पना अशा प्रकारे तयार होते. कूटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं त्याचं प्रतिबिंब किंवा त्या चिदाभास ज्याला आपण म्हणतो म्हणजे जीव. मग आता त्या बुद्धीमध्ये ह्या ज्या सगळ्या वासना असतात त्यामुळे काय होतं, ते शुद्ध चैतन्य हे त्या वासनांमुळे जणू त्या वासनांमुळे, त्यामुळे त्या अज्ञान, अविद्यावृत्ती या सगळ्यांमुळे ते जे प्रतिबिंब पडलेलं असतं ते जणू अशुद्ध होतं. जसं गंगा नदी पुढे पुढे येते आणि अशुद्ध होते, तसं तसं या वासना त्यामध्ये मिसळल्या गेल्या. त्याला अविद्यावृत्ती, अज्ञान आपण अनेक प्रकारे जाणू शकतो. ते सगळं त्यामध्ये मिसळलं जातं आणि तिथे तो जीव पुन्हा एकदा 3 भागामध्ये विभागला जातो. भोगता, भोग्य आणि भोग. आणि त्या वासना भोगण्यासाठी मग काय झालं की आपोआपच तिथे त्रिपुटी तयार झाली. स्वतःला ते शुद्ध चैतन्य जणू 3 भागामध्ये विभागून घेतं. जेव्हा ते जीव या संकल्पनेपर्यंत येतं तेव्हा या अविद्यावृत्तीने या वासना भोगण्यासाठी, ते भोग भोगण्यासाठी स्वतःला जणू ते 3 भागामध्ये विभागून घेतं आणि त्रिपुटी तयार होते. भोगता, भोग्य आणि भोग्याची. झालं. जिथे त्रिपुटी तयार झाली तिथे अशुद्धत्व आलं, त्याचं शुद्धत्व गेलं, भेसळ तयार झाली आणि जिथे भेसळ आली जिथे त्रिपुटी झाली ते सर्व मग मिथ्या म्हणून जाणलं जातं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय की तुका म्हणे नभा होई अणुचाही गाभा. आणि मग इथे आपल्याला काय सांगतात की म्हणून तू तुझ्या
मूळ शुद्ध आत्मस्वरूपाकडे सतत लक्ष दे, कारण ते शुद्ध आहे. त्यामध्ये या सर्व वृत्तींची भेसळ झाल्यामुळे ते अशुद्ध झालंय. म्हणून तू पुन्हा त्या शुद्ध चैतन्याकडे वारंवार तू त्याचंच ध्यान कर, ते स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न कर. आणि त्यासाठी मग ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहेच आपल्याला माहिती, परतोनी पाठीमोरे ठाके आपण पे आपण या देखे देखत खेव ओळखे हे तत्वगामी. ते तत्व ओळखलंस की तुझ्या लक्षात येतं, अरे हे तर मीच आहे. आणि मग कोणती वृत्ती? अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती तिथे आपोआप उमटते, पण तीही तिथे नको आहे. आणि म्हणून होई वृत्तीसे वेगळा, असं तुकाराम महाराजांनी आधी सांगून ठेवलं आहे की अहम अस्मी ब्रह्म हे उरतं, पण ही सुद्धा वृत्ती आहे. आणि म्हणून तीही नको. आणि ती वृत्ती जेव्हा तू सहजतेने बाजूला सारशील तेव्हा मग काय उरेल की पूर्णतः त्याच्यासारखं शुद्ध व्यापक असं तत्वच तिथे आपल्याला अनुभवायला येईल. आणि मग ते आपली परिपूर्णता त्याच ठिकाणी असते. तुकाराम महाराज तसे झाले होते आणि म्हणून त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. ते व्यापक आहे ना तत्व, ते व्यापक आहे आणि तितकंच ते सूक्ष्म आहे, कारण ते सर्वत्र आहे. सर्वत्र सदा सम असं ते तत्व आहे. त्यामुळे ते जसं व्यापक आहे म्हणून नभासारखं व्यापक आहेच आहे. आणि परमाणूचा गाभाही तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं इथे तत्वच नाही. आणि असा जर आपण अभ्यास करत गेलो ना तर मग तुकाराम महाराज म्हणतात की तूही तसाच होशील नभा एवढा व्यापक. आणि परमाणूचा गाभा जसा सूक्ष्म आहे तितकी सूक्ष्मता तोही सहज प्राप्त करू शकतील. आणि या सगळ्या असं आश्वासन तुकाराम महाराज देतात, असा उपदेश देतातच. पण त्यांचा सर्व संतांचा असा अनुभव आहे, तो अनुभव इथे ते आपल्याला सांगत आहेत की मी तसा झालेलो आहे आणि तुम्हीही तसेच होणार आहात जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हा जो मार्ग आचरण केला तर. कसा? पहिल्या चरणामध्ये सांगितल्याप्रमाणे असा संन्यास घे, ऐसा घे कार्य संन्यास करी संकल्पाचा नाश. सर्व संकल्पांचा हळूहळू नाश करण्याचा अभ्यास कर आणि सर्व संकल्प संन्यासी हो, सर्व संकल्प त्यागणारा संन्यासी हो. मग तू कुठेही जरी राहिलास, कोणत्याही परिस्थितीमध्ये राहा तू, परिस्थिती बाह्य परिस्थिती तुला कोणत्याही प्रकारे विचलित करू शकत नाही. आंतरिक परिस्थिती तुझी अतिशय शांत, निर्मल, निश्चल झालेली असेल आणि तू कुठेही जनेवनी खाटे भोई, श्रीमंतीत राहा, गरिबीत राहा, कोणत्याही स्थितीमध्ये राहा, तुझी प्रापंचिक परिस्थिती ऐहिक परिस्थिती कोणतीही कशी असली तरी ती तुला यामध्ये बाधा आणू शकणार नाही. अशी उदाहरणांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की तू कुठेही राहा, तुझं काही बिघडणार नाही असं तुकाराम महाराज आपल्याला स्पष्टपणे सांगतात. तोडी जाणीवेची कळा होई वृत्तीस वेगळा. पुढच्या चरणामध्ये मग सांगतात असं तू प्राप्त केलंस तर तू लौकिक शहाणपणाचा अभिमान सोडून देऊ शकतोस आणि वृत्तींपासून वेगळं होण्याचा अभ्यास तू सहज करू शकतोस. वृत्ती उमटतात कुठून, त्या कुठून उठतात, त्यांचा प्रकाशक कोण आहे, त्या वृत्तींमधला संधिकाल हळूहळू वाढवण्याचा अभ्यास करायचा आहे. आणि असं तू हळूहळू अभ्यासपूर्वक करत गेलास तर तू याही पुढे जाशील. आणि काय होईल, तुझा जो स्वतःला तू देह परिच्छिन्न समजतो, स्थल काल व्यक्ती वस्तू परिच्छिन्नता तुझी पूर्णपणे निघून जाईल आणि तू आकाशापेक्षा मोठा होशील. व्यापक असं तुझं जे स्वरूप आहेच ते तुला प्राप्त होईल. आणि परमाणूचा गाभाही म्हणजे सूक्ष्म, ती सूक्ष्म असं ते तत्व ते तू होशील. आणि यासाठी या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी किंवा आपण ते मुख्यतः तोच एक वृत्ती तिथे पुन्हा आपल्याला अडकवू शकते असं म्हटलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी म्हटलं की ह्या सगळ्या वृत्ती, हे सगळे जे बंध आहेत, हाही बंध नको की मी ब्रह्म आहे, तेही आपल्याला बंधनात पाडतं. आणि बंधनापासून उकललेल्या गाठी असं तुकाराम महाराजांनी जेव्हा म्हटलंय तेव्हा हे जे शेवटचं बंधन आहे ते इथे अडकवू शकतं, तेही तुला
काढून टाकायचं आहे. अहम ब्रह्मास्मी हेही बंधन तुला नको, आणि त्या बंधनाच्या पलीकडे तू गेलास की मग तू नभासारखा व्यापक आहेस. आणि म्हणून तुकाराम महाराज आपला शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे नभा होई अणुचाही गाभा. आणि मग तुला हेच लक्षात येईल की सर्वत्र व्यापक असं असलेलं ते परमतत्व हे तूच आहेस. तिथपर्यंत आपल्याला तुकाराम महाराज जा असं या अभंगाद्वारे सांगता आहेत. आणि तसा अधिकार प्राप्त करून घे. जर आपण आपली साधना योग्यरित्या जशी शास्त्र संत श्री गुरु सांगतायत तशी करत गेलो ना, तर मग एका ठराविक स्तरावर गेल्यानंतर हा अभंग आपल्याला खूप मदत करेल की कशा प्रकारचा संन्यास घ्यायचा. आपण म्हटलं की हा अभंग एका विशिष्ट स्तरावर आपल्याला मदत करणारा आहे. आणि त्यामुळे आधी आपल्याला योग्यरित्या आपलं कर्म उपासना करत करत मग ज्ञान प्रांतापर्यंत गेल्यानंतर कशा प्रकारे स्वतःला त्या परमतत्वामध्ये विलीन करता येतं ते तुकाराम महाराजांनी साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे या अभंगाद्वारे. ती स्थिती आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी याच कळकळीने ते आपल्याला अभंग सांगतात. आणि आपणही त्याच तळमळीने त्याचा अभ्यास करतो आहोत. आपण तुकाराम महाराजांच्या चरणी तसा आशीर्वाद मागूया, परमपूज्य काकांच्या चरणी तसा आशीर्वाद मागूया की आम्हाला हे सगळं प्राप्त होण्याचं सामर्थ्य तुम्ही द्यावं, आणि ज्यासाठी आम्हाला हा मनुष्य देह मिळाला आहे त्याचं आमच्याकडून सार्थक आम्ही करावं. हाच आशीर्वाद आम्ही तुमच्या चरणी मागतो आहोत. एवढं मी सांगते. जे काही मला थोडंफार सांगता आलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला. जे योग्य प्रकारे आपल्यापर्यंत पोचलं ते श्री गुरूंची कृपा असं म्हणते, आणि जे नाही आपल्यापर्यंत पोचलं तो माझ्या बुद्धीची माझी उणीव असं मी नम्रपणे नमूद करते. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नीना मावशींनी अतिशय सुंदर या अभंगाचं निरूपण केलेलं आहे. अतिशय सुंदर प्रवचन झालेलं आहे मावशींचं. सर्वांना समजेल आणि रुचेल अशा शब्दात मावशींचं हे प्रवचन झालेलं आहे. मावशींना चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्वांनी हे प्रवचन शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद. नमस्कार.